हाय गाईज, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. तर स्वागत आहे तुमचं. तर आम्ही चाललेलो आहोत आमची रिक्षा आणण्यासाठी. जाता जाताच आम्ही फुलं घेतले होते, त्यानंतर पेढेही घेतले. हे बघा, पेढे घेऊन आम्ही पुढे गेलेलो होतो बजाजमध्ये, ते शोरूममध्ये. तर आम्ही रिक्षा बजाजचीच घेतलेला आहे. शोरूम बजाजचे म्हणल्यावर रिक्षाही बजाजचीच. तर इथं मस्त आम्ही थांबलेलो होतो, तोपर्यंत रिक्षाही आली होती. हे बघा, मस्त अशी शोरूमच्या बाहेर काढलेली होती आणि आम्ही पूजा करण्यासाठी लावून घेतली. आहे बघा, मस्तपैकी अशी लावलेली होती. पूर्व पश्चिम अशी दिशा करून लावलेली होती आम्ही. हे बघा, त्यानंतर मस्त आमची पूजा झाली. तर त्याआधीच यांनी त्याला हार बांधून घेतलेला होता. हे बघा, हार बांधल्यानंतर ताईंनी पूजेचं ताट तयार केलं आणि मी पूजा करून घेतली होती. हे बघा, अगोदर स्वस्तिक काढलं ओल्या कुंकू. तुम्ही पूजा कशी करता ते सांगा. तुम्ही नवीन गाड्यांची पूजा कशी करता ते कमेंटमध्ये नक्की सांगा. तर चला मग मी हळदी कुंकू धने तांदूळ वगैरे होऊन पूजा केली. त्यानंतर दिवाही लावून घेतला आहे बघा. मग नंतर मस्त अशी अगरबत्ती ओवाळून लावली होती. हे बघा, नंतर ताट ओवाळून घेतलं. नंतर ताईंनाही दिली. ताईंनी मस्त अशी पूजा केली. बघा, ताईंची पूजा झाल्यानंतर मामांना नारळ फोडायचं सांगितलं होता. हे बघा, मामांनी नारळ फोडला. मग नंतर आम्ही मस्त असं एक व्हिडिओ घेतला आमच्या रिक्षाचा. एवढे मंडळी आले होते रिक्षा नेण्यासाठी. त्यानंतर आम्ही निघालो घरी संध्याकाळी ही पूजा ठेवलेली होती. तर सगळ्यांना सांगायला नको का, त्यामुळे असे मस्त पब्लिक आलेलं होतं. हे बघा, पब्लिक खूप होतं आमच्या पूजेसाठी. तर आमच्या नाही तर आमच्या रिक्षाच्या पूजेसाठी सर्व लोक आलेले होते. तर पब्लिक खूप सारं होतं. त्यासाठीच आम्ही नंतर पूजा करण्यासाठी रिक्षा पूर्व पश्चिम दिशेने लावून घेतली. आणि त्या पूजा अगोदरच साक्षीने त्याला अगरबत्ती लावली आणि वैष्णवीने पूजा करून घेतली. त्यानं पूजा करून घेतली तर मामीने तिन्ही चाकांवर गुलाल टाकून घेतला. पब्लिक पाहू शकताय तुम्ही, इतकं सारं पब्लिक होतं. बघा, मी फक्त हे आमच्या 2 बिल्डिंगचे. त्यानंतर पाटील काकूने पूजा करून घेतली. नंतर रेखाताईंनी केली. तर या मावशीने करून घेतली. हे बघा, त्यानंतर मामीने केली. नंतर आईनेही करून घेतली. तर हे बघा, नंतर आता मावशीने केली. त्यांच्या 2 नातू आहेत. तर श्रद्धा ताईंनी केली. तर या मावशीने ताईंनी केली. या ताईंनीही करून घेतली. तर चला मग, आणि शौर्याचं काय चाललं झालं. नंतर पप्पांना नारळ फोडायला सांगितलं. त्याआधीच त्यांनी गुलाल वाहिला आणि ओवाळून घेतलं आणि नंतर नारळ फोडून घेतला. नारळ फोडल्यानंतरचा उल्हास जल्लोष पाहू शकताय. त्यानंतर पाटील काकांनाही नारळ फोडायचं सांगितलं. आहे बघा, त्यानंतर मस्तपैकी आमच्या हिंदवीचं असं काहीतरी चाललेलं होतं. लहान मुलांना मस्त एक चक्कर मारून आणली. त्यानंतर आम्ही हिंदवीचे असे हात छापून घेत होतो. तर ती नाहीच म्हणत होती. तुमच्याही घरात लहान मुलं आहे का, आणि तुम्ही नवीन काय गाडी वगैरे आणली त्याचे हात छापवत असाल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. चॅनल नवीन असेल सबस्क्राईब करा. चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय.